हाय हॅलो, मी आहे आशू साबळे आणि हो, माझा चेहरा असा ऑइली दिसतोय. ॲक्च्युली मी रोज झोपायच्या आधी, रात्री झोपायच्या आधी माझं स्किन केअर रुटीन करते. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे एक गोष्ट येते ती म्हणजे स्किन मसाज यासाठी की माझं वजन कमी हो ना हो, पण माझे प्रयत्न चालू असतात. सो मला वाटतं जर फरक पडला तर चेहरा म्हणजे वजन कमी होताना चेहरा असा लटकू नये असं. त्यामुळे चेहरा लिफ्ट होण्यासाठी मी काही मसाज करत असते आणि ही ही मसाज मला माझ्या स्किनसाठी छान वाटते. मला बऱ्यापैकी अनुभव छान आला आहे जेव्हा मी मसाज करत असते त्याच्यानंतर, की स्किन थोडीशी इलास्टिसिटी काय म्हणतात इथं दिलं आहे मी होते, कोलाजन वाटतं आणि प्लस सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे आपली स्किन लिफ्ट होते. माझं किती वजन वाढलेलं असलं ना, माझ्या या मसाजमुळे मला इतका छान फायदा झाला की माझी स्किन लिफ्ट होते. माझी स्किन नेहमी लिफ्ट असते. इथे थोडंसं फॅट असतं, ठीक आहे, तितकं ठीक असतं, ते त्यात सगळ्यांचंच असतं. पण मी खूप आहे सध्या खूप वाढली आहे. आता हा ढगाळ टी शर्ट घातल्यामुळे तर अजूनच जास्त दिसते, पण माझी स्किन नेहमी लिफ्ट असते. सो सुरू करूया आपण. मी आधी जॉन्सन्स बेबी ऑइल जे असतं ना ते वापरते मी. हे माझ्याकडे डॉटेंकीचं हे होतं, सिरम होतं, त्याची बॉटल उरलेली होती, त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं. त्याच्यावर आपल्याला हवे तिकडे 3-4 ड्रॉप टाकायचे. माझी स्किन ना ऑइली आहे ना ड्राय आहे, मिडियम आहे, पण मला सूट होतं. जॉन्सन बेबी ऑइल सूट होतं मला. सो मी सुरुवात करते. सगळ्यात आधी तुम्ही इथे थोडंसं प्रेशर देऊन हे असं करते, म्हणजे ही इथला जो फॅट असतो ना त्याला थोडंसं इथे बोनलाही आपण करू शकता. हे जे बोन असतात ना हे सगळे असे करून थोडेसे इथलं जे फॅट असतं ना त्याला नंतर हे असे 2 बोटं घ्यायचे आहेत. हे 2 बोटं आणि हे असं असं करून हा एक उलटा हात आणि हा एक सरळ करून, म्हणजे दोन्ही उलटे हात करून, काय माहिती काय बडबड करते मी, असं करून थोडंसं हे करायचं. मोजायचं. मी 50 करते, माहिती, मी प्रत्येक स्टेप 50 वेळेस करते. असं नंतर ही साईड. मी काय एक्सपर्ट वगैरे नाही आहे, पण मला आवडतं असं, म्हणजे काही काही व्हिडिओ बघून मी शिकली आहे चांगली. मी काय खूप स्टेप अशा फॉलो करत नाही, फक्त ज्या इथे थोडंसं असं करायचं म्हणजे काय होतं, हे जो आपला हा जो असतो ना याला काय म्हणतात आपण, हनुवटी, ही छान शार्प दिसते अशी. सो ही तिसरी स्टेप चांगलं दाबून असं छान हे करायचं, शेप द्यायचा. मी काय प्रोफेशनल वगैरे नाही आहे, पण मला होणारा फायदा मला याचा खूप जाणवतो. सो स्किन लिफ्ट होते, त्यात महत्त्वाचं. आता ही स्टेप झाली आहे. आता घ्यायचं आहे, जितका दाबता येईल ना, म्हणजे आपल्याला सहन होईल तितका प्रेशर आपण असा करायचा. आपण असंही करू शकतोय, पण दोन्ही गालावर सेम म्हणजे वेळ वाचायचा असतो म्हणून मी असं करते. वरती प्रेशर देऊन हे करायचं आहे. दोन्ही गोष्टी आपण करून बघूयात. हे पण मी 50 वेळेस मोजते. आता काय मी 50 वेळा करत नाहीये, कारण मला व्हिडिओ संपवायचा आहे, लांबवायचा नाहीये. सो मी केलंच असं दाखवलं. आणि नंतर हे जे अजून हे जे आहे ना हे असं करायचं आहे. इथे आपल्या तुम्ही जर बघाल ना इथे आपलं असं हे असतं, म्हणजे छान दिसतं आपलं हे जे आहे ना, छान दिसतं. मला खूप आवडतं, माझं पण दिसतं.
इकडचं असं करायचं आहे मस्त छान गोल, म्हणजे इथली जी स्किन आणि इथला जो बोन आहे ना तिथे थोडासा गॅप पडून ते छान लिफ्ट होतं आणि ते हसताना छान दिसतं असं गाल. तुम्ही असंही करू शकता, तुम्हाला वेळ वाचायचा असेल तर दोन्ही असं न करता सेम स्टेप ही अशीही करू शकता. आताच फरक किती छान वाटतं माहिती. आणि प्लस आता नोजचं म्हटलं ना तर नोज मी असंच करते, मी बाकी काही करत नाही, कारण माझं ना नख थोडंसं बाकडं आहे. मी अशी जशी दिसते ना तशी दिसत नाही, म्हणजे हा जरी माझा मिरर सेल्फीचा जो कॅमेरा असेल ना तशी मी दिसत नाही. मी जर ओरिजिनलमध्ये समोरून अशी वेगळी दिसते. सो मी हे थोडंसं नाक पातळ करायला इथं माझ्या इथं थोडासा टब्बू आहे भज्यासारखा, सो मी ते पण फॅट हे करायला असं थोडंसं हे करत असते इथून असं. थोडं दाबून वगैरे असं होतं की नाही माहिती नाही, होतं. प्लस तुमच्या इथले नाकाचे थोडीशी फॅट हे व्हायला ना थोडं इथे प्रेस करायचं थोडंसं. बऱ्यापैकी नाक स्लिम होतं. हे झालं नाकाचं. नंतर स्किन हे करायचं, कधी मसाज करताना अप करायचं आहे, खाली असं आणायचं नाही, आपल्याला स्किन लटकवायची नाही, लिफ्ट करायची. सो वरती करायचं. वरती करताना दोडा दाब असं उपर साईडला जास्त द्यायचा, जेव्हा खाली येतो ना तेव्हा लूज सोडायचं. नंतर मग आता स्टेप मी प्रत्येक स्टेप मी 50 वेळेस करते आणि माझ्या ॲक्च्युली ह्या स्टेप करून झाल्या आहेत. मी व्हिडिओसाठी पुन्हा करते. सो आता तुमच्या व्हिडिओसमोर काय मी इतक्या 50 वेळा करत नाही आहे. डोळ्याला असंच करायचं. लक्षात ठेवायचं, जेव्हा वर जातो ना हात कुठल्याही गोष्टीला तेव्हा दाबून करायचं, आणि जेव्हा खाली येताना करतो तेव्हा लूज सोडून द्यायचं. स्वतःचं डोकं स्वतःच दाबायचं, आपल्याला कोणी येत नाही डोकं. जस्ट किडिंग. सो अशा प्रकारे मी माझी सिंपल पद्धतीने हे थोडंसं दाबायचं असं, म्हणजे फॅट कुठे जमा होत नाही. एकदा पुन्हा हात फिरवते. दोन्ही पद्धतीने. सो हे आहे माझं रोजचं रुटीन. रस जरी मला जमत नसलं ना तर मी दोन दिवसाच्या नंतर का नाही मी करते, आणि मला माझ्यामध्ये खूप फरक जाणवतो, खूप. आणि सगळं झालं की छान थंड पाण्याने तोंड धुवायचंय. नॉर्मली मी फेस वॉश वगैरे काही वापरत नाही. अजून एक गोष्ट सांगू, माझ्या ना हे सवयीचा भाग झाला आहे हा, की मी नॉर्मली दिवसा जरी अशी बसलेली असले ना तरी मी माझं ना अशी थोडीशी करत असते, म्हणजे गाल लिफ्ट व्हायला अशी बसत असते बऱ्याच वेळेस, किंवा अशी. छान लिफ्ट होतात माहिती आहे का. आता मी जाऊन मस्त माझ्या चेहऱ्याला सिरम लावणार आहे आणि त्यानंतर नाईट क्रीम लावणार आहे माझी, जी सांगेल कधीतरी कोणती. बाय, गुड नाईट.